नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मोटिवेशन विथ पूजा ह्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, तुम्ही पण स्वतःला कमजोर समजतात का? समजत असाल तर कधीही स्वतःला कमजोर समजू नका। मंडळी, कधी तुम्हाला असं वाटलंय का, मी काहीच करू शकत नाही, लोक माझ्यापेक्षा खूप पुढे आहेत, माझ्यात काही खास नाही? जर हो, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। कारण जगातील सर्वात मोठी चूक म्हणजे स्वतःला कमजोर समजणे। लक्षात ठेवा, जग तुम्हाला तेव्हाच कमजोर समजते जेव्हा तुम्ही स्वतःला कमजोर मानायला सुरुवात करतात। आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कदाचित हा व्हिडिओ तुमच्या विचारांची दिशा बदलू शकतो। पॉईंट नंबर 1, कमजोर वाटण्यामागचे खरे कारण। बऱ्याच लोकांना वाटते सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे मोठ्याने बोलणे, नेहमी लोकांसमोर दिसणे किंवा परफेक्ट असणे। पण खरं सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे। आपण स्वतःला कमजोर का समजतो? कारण आपण सतत स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करतो। सोशल मीडियावर कोणाचे यश पाहिले, कोणाची लाईफस्टाईल पाहिली आणि लगेच वाटते माझ्याकडे काहीच नाही। पण तुम्ही एक गोष्ट विसरतात, तुम्ही दुसऱ्यांच्या हायलाईट्स पाहतायत आणि स्वतःच्या आयुष्याचा स्ट्रगल। प्रत्येक यशस्वी व्यक्ती कधीतरी घाबरली होती, प्रत्येक स्ट्रॉंग व्यक्ती कधी ना कधी कमजोर होती। फरक एवढाच होता, त्यांनी स्वतःवर विश्वास सोडला नाही। पॉईंट नंबर 2, लोक काय म्हणतील याची भीती। आपल्या कॉन्फिडन्सला सर्वात जास्त मारणारी गोष्ट म्हणजे लोकांची भीती। लोक हसतील, लोक काय विचार करतील जर मी फेल झालो तर? पण सत्य काय आहे माहीत आहे? लोक काही दिवस बोलतील आणि नंतर स्वतःच्या आयुष्यात बिझी होतील। तुमचे आयुष्य तुम्हालाच जगायचं आहे, लोकांच्या ओपिनियन्सवर नाही। एक छोटासा प्रश्न स्वतःला विचारा, जर तुम्ही घाबरणे बंद केले तर तुम्ही काय करू शकतात? कदाचित तुम्ही तुमचे यूट्यूब चॅनल सुरू कराल, कदाचित नवीन बिझनेस सुरू कराल किंवा तुमची स्वप्न पूर्ण करायला सुरुवात कराल। कॉन्फिडन्स जन्मताच येत नाही, तो ॲक्शन घेतल्याने तयार होतो। पॉईंट नंबर 2, स्वतःला स्ट्रॉंग बनवण्याचे 5 नियम। पहिलं, स्वतःशी पॉझिटिव्ह बोला। जर तुम्ही रोज स्वतःलाच बोलत असाल मी नाही करू शकत, तर तुमचा माइंड ते खरं मानायला लागतं। आजपासून स्वतःला सांगा मी शिकतोय, मी इम्प्रूव्ह होतोय, मी करू शकतो। पॉईंट नंबर 2, छोट्या गोष्टी कंप्लीट करा। कॉन्फिडन्स मोठ्या सक्सेसने नाही तर छोट्या विन्सने वाढतो। सकाळी वेळेवर उठणे, एक काम पूर्ण करणे, दररोज कन्सिस्टन्सी ठेवणे, हे सगळे तुमचा आत्मविश्वास वाढवते। पॉईंट नंबर 3, निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा। काही लोकांचे कामच असते तुम्हाला खाली खेचणे, तुझ्याकडून नाही होणार, हे तुझ्यासाठी नाही। अशा लोकांचे ऐकलात तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाही। स्ट्रॉंग बनायचं असेल तर तुमच्या आसपासचा पॉझिटिव्ह वातावरण तयार करा। पॉईंट नंबर 4, स्वतःची तुलना फक्त कालच्या स्वतःशी करा। कालपेक्षा आज थोडे चांगले बना, बस। दुसऱ्याशी कम्पेअर करणे बंद करा, कारण प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो। पॉईंट नंबर 5, फेल्युअरला घाबरू नका। फेल होणे म्हणजे एंड नाही, तो लर्निंगचा भाग आहे। जगातला कोणताही यशस्वी माणूस असा नाही जो कधीच फेल झाला नाही। डिफरन्स एवढाच आहे, ते पुन्हा उभे राहिले आहेत। पॉईंट नंबर 4, तुमच्यात खूप पॉवर आहे। तुम्ही तितके स्वतःला कमजोर समजतात तितके तुम्ही खरे तर स्ट्रॉंग आहात, कारण अजूनही तुम्ही प्रयत्न करतायत, अजूनही तुम्ही हार मानली नाही। लक्षात ठेवा, एक छोटासा कॉन्फिडन्स पूर्ण आयुष्य बदलू शकतो। कधीकधी फक्त एक डिसिजन पुरेसा असतो। आता मी स्वतःला कमी समजणार नाही, त्या दिवसापासून तुम्ही आयुष्य बदलायला सुरुवात कराल। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा मी कमजोर नाही। आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा ज्याला आज सेल्फ कॉन्फिडन्सची गरज आहे। पुन्हा भेटूया एक पॉवरफुल व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा। धन्यवाद।